आपण आतापर्यंत वेगवशता आणि आयुष्य आनंदाचा उत्सव असे दोन लेख गद्य अभ्यासले आणि रोज मातीत ही एक कविता सुद्धा अभ्यासलेली आहे. आता आपण पहिल्या विभागातील शेवटचा भाग नमुना गद्य आकलन याकडे वळतो आहोत. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा नमुना उतारा या ठिकाणी घेतलेला आहे, ज्याचे लेखक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आता गद्य नमुना हा काय प्रकार आहे? एक तो गद्यमय उतारा आहे, परिच्छेद आहे. त्याचं आकलन कसं करून घ्यायचं, समजून कसं घ्यायचं, त्यातले बारकावे काय असतात त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या कृतीपत्रिकेत असे काही पठित आणि काही अपठित उतारे असतात आणि त्यावर दिलेल्या कृती काळजीपूर्वक सोडवाव्या लागतात, लिहाव्या लागतात. तर हे साधारणतः कसं असते त्याचा नमुना म्हणून हा गद्य उतारा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. आता दिलेला उतारा मी वाचतो. काय करायचं असते यासाठी? जो कोणता उतारा आपल्याला दिलेला असेल तो अत्यंत बारकाईने काळजीपूर्वक त्याचा अर्थ लक्षात घेत घेत वाचायचा असतो, पहिली गोष्ट. त्यानंतर त्या उतार्याच्या खाली ज्या काही कृती दिलेल्या असतात त्या सुद्धा तेवढ्याच काळजीपूर्वक वाचायच्या असतात आणि मग कृती अचूक पद्धतीनं सोडवाव्या लागतात. 3 टप्पे. पहिला टप्पा नीट काळजीपूर्वक अर्थ आशय उतार्यातला लक्षात घेत घेत वाचन करणे. त्याच्यानंतर दिलेल्या कृती असतील त्या उतार्यावरच्या त्याही तेवढ्याच काळजीपूर्वक वाचणे आणि त्याच्यानंतर कृती सोडवायला लागणे. ठीक आहे? उतारा पहा. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो.
मी मनात आणेन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून 1 पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज 40 उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यशप्राप्ती होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार कोणत्या शीर्षकाखाली दिलेले आहेत? आत्मविश्वासासारखी शक्ती नाही. म्हणजे आत्मविश्वास ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वश्रेष्ठ शक्ती वाटलेली आहे. आता हा उतारा आपण वाचला. काय दिलेलं आहे एकूणच उतार्यात? तर आत्मविश्वास ही मनुष्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हा बोध यातून मिळतो. आत्मविश्वास जर आपल्या ठायी असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात आपण स्वीकारलेल्या कार्यात निश्चितपणे खात्रीनं यश मिळतेच मिळते. हा आशय आहे यातला. थोडं अधिक सविस्तर समजून घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आत्मविश्वास ही एक दैवी शक्ती वाटते. म्हणूनच ते म्हणतात आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. म्हणूनच आत्मविश्वासाचं जीवनातील आपल्या आयुष्यातील हे महत्व लक्षात घेऊन आपण आपल्यातील आत्मविश्वास कदापि गमावून बसता कामा नये. आत्मविश्वास आपण गमावला, आपल्यातला आत्मविश्वास नाहीसा झाला की मग आपली प्रगती होणे नाही. आपल्याकडून कोणतंही काम नीट आणि यशस्वी होणे नाही. पण आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं बाबासाहेबांना वाटलं. ते त्यांनी सांगितलं. आता पहा, आत्मविश्वासाचं महत्व विशद करण्यासाठी पहेलवानाचं आखाड्याचं उदाहरण या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. कुस्तीसाठी आखाड्यात 2 पहेलवान उतरले. एक पहेलवान
आपले दंड थोपटतो आहे. त्याचं असं ठणठणीत दंड थोपटणं पाहून दुसरा पहलवान जर गर्भगडीत झाला तर त्याला या आखाड्यात या कुस्तीत निश्चितपणे यश मिळणार नाही. गर्भगडीत झाला, गलित गात्र झाला, धीरच खचलाय म्हणजे काय? आत्मविश्वास नाहीसा झाला. मी जिंकू शकतो, मी त्याला चितपट करू शकतो, हा आत्मविश्वासच गमावला. आणि अशा परिस्थितीत कुस्ती झाली तर पराभव खात्रीनं त्याच्या वाट्याला येणार. परिणाम स्पष्ट आहे. कशामुळे? आत्मविश्वास गमावल्यामुळे. म्हणून मग लेखक म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की काय वाटलं पाहिजे आपल्याला, किती ठासून आत्मविश्वास भरला पाहिजे आपल्यात. मी जे करीन ते होईल एवढा प्रचंड आत्मविश्वास आपल्या मनात ठासून भरलेला असला पाहिजे. आणि त्या आत्मविश्वासावर प्रचंड आपली श्रद्धा निष्ठाही असली पाहिजे. पण असं जर कोणी बोललं तर काय होईल? असं बोलणं ऐकून काही लोकांना हे बोलणं घमेंडखोर किंवा प्रौढीबाज वगैरे वाटण्याची शक्यता आहेच. फार घमेंड दिसते बा या माणसाला, त्याच्या ताकदीची वगैरे. प्रौढी मिरवतो तो, त्याला गर्व आहे त्याच्या ताकदीचा, ताठा आहे. अशा प्रकारची दूषणे, आरोप येऊ शकतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? ही घमेंड नाही, हा गर्व नाही, हा ताठा नाही, ही प्रौढी नाही, तर तो आत्मविश्वास आहे. ताठा वेगळा, घमेंड वेगळी, प्रौढी वेगळी आणि आत्मविश्वास हा त्याहून वेगळा. घमेंड, प्रौढी, ताठा, गर्व घातक गोष्टी आहे, वाईट, अयोग्य आहे. आत्मविश्वास हा बलवान करतो माणसाला, बळ देतो, ताकद देतो, शक्ती देतो. म्हणून आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आत्मविश्वास असल्यामुळेच मग म्हणजे ज्यांच्या ठिकाणी हा असा आत्मविश्वास ठासून भरलेला असतो जो बाबासाहेबांच्या ठिकाणी होता, ज्यांच्या ज्यांच्या ठाई हा आत्मविश्वास ठासून भरलेला असतो ते लोक मनात आणतील त्या त्या गोष्टी अगदी सहज साध्य करतात. पण विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेतले अनुभव या ठिकाणी मांडले. उदाहरणादाखल आहे. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. म्हणजे आज तुम्ही विद्यार्थी, सगळ्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती उत्तमच असेल असं नाही. निश्चितपणे अनेकांची परिस्थिती चांगली आहे. काही गरिबीत वाढणारे जगणारे आहेत. दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं असते असेही काही असतील. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात?
आज तुमच्यापैकी कोणी, म्हणजे आपल्यापैकी कोणी जो काही गरीब असेल त्याही पेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. म्हणजे त्या मानाने आपल्या प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे. पहा ना, केवळ 10 बाय 10च्या खोलीत आई वडील भावंडांसह ते राहिले आणि आपला अभ्यास केला. आपल्याला अभ्यासासाठी स्पेशल स्वतंत्र खोली असते, स्टडी रूम वगैरे तुम्ही म्हणता ते. गरमी होऊ नये म्हणून डोक्यावर पंखा गरगरत असतो. पाठ वगैरे लागू नये, दुखू नये म्हणून टेबल, खुर्ची, ह्या बऱ्यापैकी सुविधा आज आपल्याला लाभलेल्या आहेत. या सर्वच दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती प्रतिकूल होती. आणि असं असूनही आता वीज आहे, विद्युत आहे, प्रकाशच प्रकाश आहे, बटनात दाबाचं काम आहे, लख झकास प्रकाश आहे, घरात पसरलेला, आपल्या स्टडी रूम मध्ये पसरलेला, डोक्यात किती पसरलेला असतो तो वेगळा भाग आहे. पण ही परिस्थिती अशी आहे, छान आहे. एका पैशाच्या घासलेट तेलावर म्हणजे दिव्यात अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही परिस्थिती होती त्यांची. स्वतः त्यांनी हे लिहिलेलं आहे. कित्येक अडीअडचणी, संकटांची, समस्यांची मालिका त्यांच्या पुढ्यात होती. पण त्या सर्व संकटाला तोंड देत, त्या सर्व समस्यांवर मात करत 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 बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रचंड प्रगती केली. मग त्या प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर हे करू शकले, यशस्वी होऊ शकले, तर आजचा काळ साधन सामुग्रीनी सज्ज, सुसज्ज, आणि अशा काळात आता तुम्ही आम्ही वावरतो, तर आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवणं त्या तुलनेत सोपं आहे की नाही? त्यांच्यासाठी कठीण होतं. पण आज अद्यावत आहे, तुमच्याकडे मोबाईल फोन आहे, हे आता आपण अनुभवून राहिलो. तेव्हा काय होतं? हे मुद्दा काय इथला? अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण त्यावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात केली. कसं करू करत नाही बसले. माझी परिस्थिती ठीक नाही, माझ्याच्यानं आता कसं होईल, मी काय करू? नाही. तर ज्या काही अडीअडचणी त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या, त्या अडीअडचणींच्या, अडथळ्यांच्या पुढे बाबासाहेब झुकले नाही, वाकले नाही. त्यावर मात केली आणि पुढे गेले. हे सर्व कशाच्या भरोशावर? प्रचंड आत्मविश्वास. अत्यंत महत्वाचा आहे. आत्मविश्वास ठाई भरलेला होता त्यांच्या अंतःकरणात. मी हे करू शकतो, याही परिस्थितीमध्ये मी माझा उत्तम अभ्यास करू शकतो. आत्मविश्वास, ती श्रद्धा स्वतःवर असलेली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या प्रतिकूल परिस्थितीत मी जर हे सहज शक्य करू शकलो, यशस्वी होऊ शकलो, तर आजच्या साधन सामग्रींनी सुसज्ज असलेल्या काळात तुम्हाला यश का मिळू नये?
आता आत्मविश्वासाच्या भरोशावर हे यश मिळालं, पण केवळ आत्मविश्वास त्याच्यावरच अवलंबून चालणार नाही. तो पाया आहे यशाचा असं आता आपण समजू. पण त्याच्या सोबत आणखी काही गोष्टी लागतात. तर काय करावं लागेल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. बाबासाहेबांनी मांडलेले विचार दीर्घोद्योगी राहावे लागेल. उद्योगी सतत आपल्याला आपल्या उद्योगात रमावं लागेल. उद्योग, तुमचा उद्योग, तुम्ही आता विद्यार्थी दशेत वावरतात ना, वाटते ना असं आपण विद्यार्थी आहोत. मग विद्यार्थी म्हणून आपला काय उद्योग असावा? तर आपला एकच उद्योग. कोणता? अभ्यास, वाचन. जे काही वाचलेलं आहे त्याचं चिंतन मनन करणे. सातत्यानं आपण त्यातच रमलो असलो पाहिजे. आपल्या उद्योगात म्हणजे आपल्या अभ्यासात त्यात सातत्य असले पाहिजे. सातत्य, नियमितता, नियमितपणा त्यात असला पाहिजे. धरसोड नाही. आज खूप करून घ्यायचं आणि 2 दिवस पुन्हा झोपा काढायच्या, असं नाही. दीर्घोद्योग या शब्दाचा अर्थ नीट घेतला पाहिजे आपण. सतत उद्योगी राहणे असा आशय आहे यातला. अर्थ बऱ्याचदा बाजूला ठेवावा लागतो. आशयाच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. तर दीर्घोद्योगी बनावं लागेल आपल्याला, बनता आलं पाहिजे. अशा या सतत केलेल्या प्रयत्नामुळे किंवा प्रयत्नात असलेल्या सातत्यामुळे, दोन्ही एकच, माणूस पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो असं बाबासाहेबांना वाटते. कोणीही मनुष्य उपजतच बुद्धिमान किंवा पराक्रमी असू शकत नाही. त्याला कमवावं लागते, मिळवावं लागते. पुन्हा तिथे चालू आहे, कमवायचं कसं, मिळवायचं कसं? तर ते मी मिळवणारच आत्मविश्वास असला पाहिजे. हा आत्मविश्वास जागा ठेवून, त्याचं भान ठेवून, ती गोष्ट जी कोणती आपल्याला मिळवायची आहे ती मिळवण्यासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सतत उद्योगी राहावं लागेल. तोच उद्योग आपला, ते मला मिळवायचं आहे. तर जे मिळवायचं आहे ते कसं मिळवायचं, ते मिळवण्यासाठीचे प्रत्यक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणं. अशा पद्धतीनं जर आपण आत्मविश्वासाला दीर्घोद्योगाची जोड दिली, म्हणजेच परिश्रमाची जोड दिली, म्हणजेच कष्टाची जोड दिली, की मग यश आपलंच आहे, खात्रीनं आपलं आहे. ह्या गोष्टी कमवाव्या लागतात असा निर्देश आहे इथला. आता हे कसं शक्य होऊ शकते? अनुभवानं सांगितलेलं. डॉक्टर साहेबांचं उदाहरण पहा. विद्यार्थी दशेतलं उदाहरण दिलेलं आहे. इंग्लंडमध्ये विद्यार्थी दशेत असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागायची, ज्या अभ्यासक्रमाला किती वर्ष? 8 वर्ष लागायची, तो अभ्यासक्रम, 8 वर्षाचा अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केलेला आहे. कसा पूर्ण केला? यशस्वी तऱ्हेने. किती वर्षाचा अभ्यासक्रम? 8 वर्षाचा. केला किती दिवसात पूर्ण? 2 वर्ष 3 महिन्यात फक्त. यशस्वी तऱ्हेनं तो पूर्ण केला.
मग हे विलक्षणच आहे ना उदाहरण. मग यासाठी काय करावं लागलं? त्यांना दीर्घोद्योगी राहावं लागलं. सतत अभ्यासात गढून गेलेले असायचे. सांगितलं आहे ना, 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला त्यांना. 21 तास. तेव्हा कुठे 8 वर्षाचा अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष 3 महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केला. मी हा पूर्ण करू शकतो, आत्मविश्वास. आणि त्याला कशाची जोड दिली? तर 24 तासांपैकी 21 तास ते अभ्यास करत होते. दीर्घोद्योगी बनले. आणि म्हणून मग सातत्य राहिलं, सातत्य ठेवलं, जिद्द चिकाटी कायम. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे यश प्राप्त झालं. पुढे सुद्धा सांगतात, काय म्हणतात? जरी आज माझी 40शी उलटून गेली असली तरीही 24 तासांपैकी 18 तास अजूनही खुर्चीत बसून काम करत असतो. पहा, काय आत्मविश्वास आहे. नाही तर 40शीत का 20शीत असता आपण म्हातारे होऊन जातो, थकून जातो. थकवा आला, इच्छा नाही, मन नाही, काय काय सबबी कारण असतात. 40शी उलटल्यानंतर सुद्धा काय म्हणाले, 24 तासापैकी 18 तास खुर्चीत बसून मी काम करत असतो. ही प्रौढी नाही, ही घमेंड नाही. काय आहे? आत्मविश्वासाचं, दीर्घोद्योगाचं अत्यंत महत्वपूर्ण, मार्मिक असं हे उदाहरण आहे. दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यशप्राप्ती होते. पण या सर्वांचा पाया कशात आहे? आत्मविश्वासात आहे. आता मी हे समजावून सांगितलं म्हणजे तुम्हाला उतार्यातील आशयाचं आकलन झालं असावं. आकलन म्हणजे सोप्या भाषेत समजलं असावं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण तो समजून घ्यायचा वाचताना मनातल्या मनात. आता तुम्हाला समजावून सांगायचं होतं म्हणून मी मोठ्याने बोलत आलो. तुम्हाला ते मनातल्या मनात वाचून त्याचे नीट अर्थ, त्याचा नीट आशय लक्षात घ्यायचा असतो. तर अशा पद्धती, हाच नाही अशा पद्धतीचा हा नमुना आहे उतार्याचा. तर अशा पद्धतीचे पठित, काही अपठित उतारे आपल्या कृतीपत्रिकेत दिलेले असतील. अशा पद्धतीचे मग त्याचा अशा पद्धतीनं आता आपण ज्या पद्धतीनं आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला तसा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल स्वतंत्रपणे. आता मी जे काही हे समजावून सांगितलं माझ्या परीनं, हे आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं, आपल्या डोक्यात ठेवायचं. हे अशा पद्धतीनं अर्थ काढले होते सरांनी, तेवढं लक्षात ठेवायचं. त्या पद्धतीनं मग आपण त्या वाटेवरून पुढे चालत राहायचं. मग आता साधारणतः कृती कशा दिलेल्या असतात? तर काही नमुना कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा, पहिलीच कृती, कृती करा. पृष्ठ क्रमांक 31 वर आपण पाहून राहिलेलो आहोत तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या. काय आहे कृती? अ मध्ये सांगितलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण. डॉक्टर बाबासाहेबांच्या ठिकाणी कोणते गुण होते, कोणते गुण असल्याचं तुम्हाला जाणवलं, ते 2 गुण तुम्हाला हे वाचून जे लक्षात आले असतील, आकलन झालं असेल ज्या गुणांचं, ते 2 गुण तुम्हाला लिहायचे आहे.
तर कोणते साधारणतः 2 गुण जाणवतात? तर पहिलाच अत्यंत महत्वाचा गुण आहे, ज्यावर हे सगळं आधारित आहे, तो कोणता? आत्मविश्वास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी आत्मविश्वास हा महत्वाचा गुण होता, हे जाणवते, यातून लक्षात आलं आपल्या. म्हणून पहिला गुण कोणता? आत्मविश्वास. दुसरा गुण कोणता? अभ्यासू वृत्ती. कोणती वृत्ती? अभ्यासू वृत्ती. आपली कशी आहे त्याचं उत्तर मला द्यायचं नाही, मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न करायचा आणि स्वतःच उत्तर ऐकायचं, समजून घ्यायचं. काही बदल करता येते का ते पाहायचं. पहा, तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्याची माती करायची की त्याचं सोनं करायचं हे ठरवण्याचं हे स्वातंत्र्य तुमचंच आहे. तर पाहते तुम्ही कोणता गुण? अभ्यासू. अभ्यासू होते ते, इथून जाणवलं ना आपल्याला. 8 वर्ष ज्या अभ्यासक्रमाला लागतात तो अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. म्हणजे कसा अभ्यास करावा लागला असेल, किती अभ्यास करावा लागला असेल? अभ्यासू वृत्ती. दीर्घोद्योगी होते असंही जाणवते. 24 तासांपैकी 21 तास ते अभ्यास करत असायचे. दीर्घोद्योगी. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हा महत्वाचा गुण त्यांच्या ठिकाणी होता. असे वेगवेगळे गुण आपल्याला इथून जाणवले. कोणतेही 2 लिहायचे आहे. तर हे या कृतीपुरते झाले 2 गुण, परीक्षेपुरते झाले गुण. पण आपल्याला नीट आकलन जर झालं असेल तर यापेक्षा जास्त गुण लक्षात येतात ना, नाही का? अभ्यासू वृत्ती, दीर्घोद्योगी अशी त्यांची वृत्ती, स्वभाव, नाही, आळस अजिबात नाही, उत्साह. वयाची 40 उलटल्यानंतरही 24 तासांपैकी 18 तास खुर्चीत बसून काम करतात. नाही म्हणजे कष्ट करण्याची मुळात आवड, ते लक्षात येते आपल्याला, ते जाणवते आपल्याला. कामावर असलेली निष्ठा, कार्यतत्पर, कर्तव्यपरायण, काय काय शब्द सुचते. तर असे वेगवेगळे गुण आपल्याला त्यातून जाणवतात. ते आपल्याला इथे 2च लिहायचे आहे. मला जाणवले, मी सांगून टाकले. तुम्हाला असं कळलं पाहिजे. आता आ मध्ये काय कृती दिलेली आहे पहा. व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम. काय परिणाम होतो? म्हणजे हे सगळं या कृती ज्या सोडवायच्या आहेत त्या कशाच्या आधारानं? या उतार्याच्या आधारानं. उतार्याच्या बाहेरचं घेऊन नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण वाचलं आहे आणि मग बरेच गुण आपल्याला माहिती आहेत, म्हणून मग ते लिहायचे, ते चालणार नाही. ह्या कृती उतार्यावर आधारित आहेत आणि म्हणून उतार्याच्या आधारेच आपल्याला सोडवायच्या असतात. आपल्याला माहित आहे म्हणून इकडचं तिकडचं नाही, अजिबात चालणार नाही. यातलं का? तर हे कौशल्य आहे. तेच तर कौशल्य आहे. इथेच वाचा, कृती पहा आणि याच उतार्याच्या अनुषंगाने विचार करून सोडवा. हा कौशल्याचा भाग आहे. म्हणजे त्याच्यासाठी आकलन कौशल्य महत्वाचं आहे. आकलनानंतर उपयोजन करून दाखवायचं आहे. उपयोजन कौशल्य. उपयोजन नीट करता आलं पाहिजे ना.
तर दीर्घोद्योगाचा परिणाम काय? व्यक्ती जर दीर्घोद्योगी असला तर त्याचे परिणाम काय? काय परिणाम होतात असं या उतार्यातून आपल्याला जाणवलं. तर व्यक्ती मनुष्य दीर्घोद्योगी राहिल्यामुळे तो पराक्रमी बनतो आणि बुद्धिमान सुद्धा होतो. हा सुपरिणाम. दीर्घोद्योगाचे हे सुपरिणाम. सु चांगले समजते ना बरोबर? अर्थ बरोबर घ्यायचा, कारण मराठी भाषा आहे ती ह्रस्व दीर्घ मोठं महत्वाचं असते. तर सुपरिणाम, चांगले परिणाम कोणते आहे? मनुष्य पराक्रमी होतो, तसंच दुसरं तो बुद्धिमान होतो. म्हणजे बुद्धीचा विकास होतो. बरोबर आहे? बौद्धिक विकास आहे तो होतो म्हणजे बुद्धिमान होतो. अशा पद्धतीनं वस्तुनिष्ठ आहे, चपखल आणि नेमकं आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. समजलं इथपर्यंत? आता शेवटची आणि दुसरी कृती अभिव्यक्ती आहे. काय म्हटलेलं आहे कृतीत? व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. स्पष्ट करा. पृष्ठ क्रमांक 31 वर पाहून राहिलेला पहा तिथे. व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होते, प्रश्नार्थक चिन्ह कुठं द्यायचं? प्रश्न विचारला म्हणून प्रश्नार्थक चिन्ह देणारे भरपूर आहे. आपण विचारावं का इथं प्रश्नार्थक चिन्ह कसं काय आलं? नाही, तो प्रश्न विचारला आहे ना म्हणून. अरे पण त्या वाक्याचं स्वरूप कसं आहे? प्रश्नार्थक आहे का? ते बरोबर ध्यानात घ्यावं लागेल ना. उद्या जर कृती पहिली, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा दिलं प्रश्नार्थक चिन्ह, जमन का? पण जमवून घेणारे आहेत ना, त्यांना म्हणावं का हे कसं काही ते प्रश्नार्थक चिन्ह? कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा, प्रश्नार्थक चिन्ह कसं? नाही, तो प्रश्न आहे ना म्हणून. आता बरं वाटते जर असं की प्रश्नपत्रिका गायब झाली आणि कृती पत्रिका आली. आमच्या एका प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शकांनी सांगितलं होतं प्रश्नपत्रिका आणि कृती पत्रिका यातला फरक. आता कृती पत्रिका आली, पूर्वी आपली प्रश्नपत्रिका होती, आता कृती पत्रिका आली. म्हणजे काय झालं तर पूर्वी जे प्रश्नचिन्ह प्रश्नपत्रिकेत ठिकठिकाणी असायचे ते आता कृती पत्रिकेतून पार गायब केले. झालं हाच बदल. म्हणजे पण या बदलानं थोडंसं असं वाटते की नको त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह देऊन चूक करणारे आम्ही आता ती चूक कदाचित करणार नाही. म्हणजे थोडेसे दुरुस्त हो. कळून राहिलं का माझं बोलणं? हे थोडस लेवल बदलली वाटते नाही, पण तुम्ही ते समजून घ्या. बरोबर, कुठेही काही आपलं नाही. जिथे आवश्यक असते प्रश्न खरोखरच विचारला आहे का, प्रश्न तयार झालेला आहे का, काय, कोण वगैरे नाही. तर आता याच्यासाठी काय करायचं? अभिव्यक्ती म्हणजे आकलन जे झालेलं आहे. आता तुम्हाला अडचण नाही, मी समजावून सांगितलं. तर तुम्हाला जे समजलेलं आहे ते आपल्या भाषेत, पण कसं मांडायचं? कौशल्याने मांडायचं. वाक्यरचना नीट असली पाहिजे, कौशल्य आपले दिसले पाहिजे त्याच्यात. आपल्याला नेमकं काय वाटते आत्मविश्वासाबद्दल? व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वासाचं स्थान काय असावं, कसं असते? डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यात आत्मविश्वासाचं महत्व काय ते आपण पाहिलं. आता हे जसंच्या तसं आपल्याला इथे उत्तरादाखल लिहायचं नाही या कृतीत. तर आपण स्वतंत्र विचार करायचा, अभिव्यक्त व्हायचं. हे समजून घेतलं
याचं आकलन आपल्याला झालं. त्या आकलनाच्या भरोशावर सरसकट व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास किती महत्वाचा असतो, तो कसा महत्वाचा असतो, हे आपल्याला आपल्या भाषेत, आपल्या इथल्या जशाच्या तशा नाही, इथले वाक्य जसेच्या तसे घेऊन नाही, तर आपल्या भाषेत आपल्याला मोठ्या कौशल्यानं मांडून दाखवायचे असतात. ही झाली अभिव्यक्ती. आलं लक्षात? या पद्धतीनं उतार्याकडे, त्यावर केलेल्या कृतीकडे आपल्याला पाहायचं असते. ठीक आहे? मग तूर्त ह्या कृती आपण सोडवल्या पाहिजे. ठीक आहे? भेटूया.